पक्ष आमचा शिस्तबद्ध आहे, आम्ही कॅडर बेस्ड पार्टी आहोत, अशा वल्गना करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या बदलापूर शाखेत सध्या जे काही सुरू आहे ते पाहून सामान्य मतदाराने डोक्याला हात लावला आहे असे बोलले जाते। ज्या शहराने भाजपला भरभरून दिले त्याच शहरात पक्ष आता आपल्याच मूळ तत्वांना हरताळ फासत असल्याचे चित्र दिसत आहे। जिल्हाध्यक्षांना डावलून घेतलेले निर्णय असोत किंवा वादग्रस्त व्यक्तींचे केलेले पुनर्वसन, बदलापूर भाजप नक्की कोणत्या दिशेला चालली आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। जिल्हाध्यक्षांना कसपटा समान मानले गेले अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली। भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत असते असे म्हटले जाते, मात्र बदलापूरमध्ये गटनेतेपदी शरद तेली यांची झालेली निवड पाहता ही शिस्त केवळ कागदावरच उरली आहे का असा प्रश्न पडतो। जिल्ह्याच्या अध्यक्षांना विश्वासात न घेता त्यांच्या अधिकारांना बगल देऊन ही निवड कोणाच्या दबावाखाली करण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। पक्षात हुकुमशाही प्रवृत्ती वाढीस लागली असून जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारून आपल्या माणसांची वर्णी लावण्याचे पीक सध्या बदलापुरात जोमाने आले आहे असा आरोप केला जात आहे। तुषार आपटे प्रकरणात बदलापूरच्या जखमीवर मीठ चोळले गेले असून सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे स्वीकृत नगरसेवक म्हणून करण्यात आलेली तुषार आपटे यांची निवड। बदलापूरमधील त्या किमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता। या प्रकरणात सह आरोपी म्हणून ज्यांच्यावर ठपका ठेवला गेला, ज्यांच्या संस्थेच्या निष्काळजीपणामुळे तो नराधम अक्षय शिंदे मोकाट राहू शकला, अशा व्यक्तीला भाजप सन्मानपूर्वक सत्तेच्या खुर्चीवर कोणाच्या आशीर्वादाने बसवला गेला। भाजपचे नेते हे वारंवार हा पक्ष कॅडर बेस्ड असल्याचे सांगतात, पण जनतेला सांगा, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या किंवा गंभीर आरोपांच्या छायेत असलेल्यांना पाठीशी घालणे हाच तुमचा कॅडर आहे का, की सत्तेच्या हव्यासापोटी पक्षाने आपली नैतिकता गहाण ठेवली आहे? आमदार किसन कथोरे हे या प्रकरणात मूग गिळून गप्प बसले आहेत। बदलापूरमध्ये भाजपला उभारी देण्यासाठी ज्या नेत्यांनी रक्ताचे पाणी केले, आज त्यांना वाळीत टाकण्याचे काम काही स्वार्थी गट करत आहेत। पक्षांतर्गत लोकशाही संपवून ठराविक लोकांच्या मर्जीने कारभार चालवला जात आहे। जेव्हा एखादा पक्ष आपल्या मूळ विचारधारेपासून भरकटतो आणि केवळ सत्तेच्या समीकरणांसाठी डागाळलेल्या व्यक्तींना जवळ करतो, तेव्हा त्या पक्षाच्या रासाची ती नांदी असते। जनतेचा रोष आणि आगामी निवडणुका। भाजपच्या या कारभारामुळे बदलापूरमधील सर्वसामान्य जनतेत तीव्र संताप आहे। ज्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली त्याच पक्षाचे स्थानिक नेते बदलापूर प्रकरणातील संशयितांना सत्तेची पदं वाटत आहेत। हा विरोधाभास येणाऱ्या निवडणुकीत भाजपला महागात पडू शकतो। जनजागृतीसाठी काही प्रश्न। गुन्हेगारी प्रवृत्तीला राजकीय पाठबळ देणे हीच भाजपची नवी संस्कृती आहे का? जिल्हा नेतृत्वाला डावलून निर्णय घेणाऱ्यांवर पक्षश्रेष्ठी कारवाई करणार का? बदलापूरची जनता अशा कलंकित नियुक्त्यांचा स्वीकार करणार का? बदलापूरमधील भारतीय जनता पार्टीने वेळीच सावध होण्याची गरज आहे। जुन्या निष्ठावंतांना सन्मान देऊन आणि वाजग्रस्त लोकांना सत्तेपासून दूर ठेवूनच पक्षाची प्रतिमा सुधारता येईल। अन्यथा गड आला पण सिंह गेला म्हणण्यापेक्षा सत्ता आली पण नैतिकता गेली अशी भाजपची अवस्था बदलापुरात होईल हे निश्चित। बघत रहा आपले बदलापूर।